आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. हिंजवडीतील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळे ठोकून शेकडो IT अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे. कंपनीचे CEO हर्षल ठाकरे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार हर्षल ठाकरे यांनी सुमारे 700 IT अभियंत्यांकडून लॅपटॉप डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी 15,000 रुपये घेतले होते. याशिवाय जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे पगारही थकवण्यात आले होते. अचानक कंपनी बंद करून व्यवस्थापक फरार झाल्याने शेकडो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले. या प्रकरणी पीडित IT अभियंत्यांनी 21 मे रोजी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू आहे असं स्पष्टीकरण दिले. परंतु आरोपीचा मोबाईल सुरू असूनही त्याला अटकेपासून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही समोर आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कंपनीचे CEO हर्षल ठाकरे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हेड ध्रुवील पारेख, HR प्रमुख सौम्या सिंग तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मात्र फिर्यादीमध्ये तक्रारदार IT अभियंते उशिरा तक्रार देण्यासाठी आले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी पोलिसांनी पीडितांवरच अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केवळ 11,25,000 रुपयांचा फसवणुकीचा उल्लेख केलाय. प्रत्यक्षात 700 कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले डिपॉझिट आणि अनेक महिन्यांचे थकीत वेतन विचारात घेतल्यास फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावण्यात आलाय. दरम्यान आरोपी हर्षल ठाकरे याला अटक झाल्यानंतर आता पोलिसांनी सखोल आणि निष्पक्ष तपास करून संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणावा. तसेच फसवणुकीमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो IT अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरेही तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सौरव राजन नायर म्हणून 25 इयर्सचा IT फ्रेशर्स आहे. त्याने आमच्याकडे कंप्लेंट दिली होती की थिंक टँक नावाची जी कंपनी आहे त्याचे ओनर आहेत हर्षल भानुदास ठाकरे यांनी जी थिंक टँक कंपनी चालवत होते गेरा कॉम्प्लेक्स विप्रो सर्कलला. तर त्या ठिकाणी त्यांनी अचानक कंपनी बंद केलेली आहे आणि त्यांचा 2 ते 3 महिन्याचा जो स्टायफंड दिला जात होता तो स्टायफंड त्यांना बंद झालेला आहे. आणि लॅपटॉप डिपॉझिट म्हणून त्यांनी स्वीकारले होते 15,000 रुपये पर हेड. बऱ्याच जणांचं लॅपटॉप डिपॉझिट स्वीकारलं, त्यांना लॅपटॉप पण दिले नाहीत आणि डिपॉझिट परतही दिलं नाही आणि त्यासोबत त्यांचा स्टायफंड म्हणजे पगार त्यांना दिलेला नाही अशी कंप्लेंट प्राप्त होती. त्या कंप्लेंटच्या याच्यानुसार 25 ते 30 लोकांना इतर आम्हाला अप्रोच झाले. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे एकूण ऑफिस रजिस्टर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी हर्षल भानुदास ठाकरे याला काल नाशिक येथून अरेस्ट करण्यात आलेला आहे. किती वर्षापासून ही कंपनी आणि साधारण किती लोक त्या ठिकाणी काम करत होते? आता त्याचे तपास सुरू आहे. प्रायमरी आम्हाला 22 ते 25 मध्ये त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू होतं असं स्पष्टीकरण देत आहेत आणि 25 पासून ह्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी कामासाठी घेतलं होतं आणि त्यांना काही प्रशिक्षण आणि इतर काम त्यांच्याकडून करून घेत होतं आणि त्याचा पेमेंट किंवा स्टायफंड त्यांना दिलेला नाही अशी तक्रार आहे आपल्याकडे. काय काम चालत होतं त्या कंपनीमध्ये आणि सुरुवातीपासून फसवणूक असं? नाही, आतापर्यंत तर आमच्याकडे कुठल्या कंप्लेंट प्राप्त नव्हत्या. या मागील 15-20 दिवसात ह्या कंप्लेंट 25 ते 30 लोकांचे आमच्याकडे स्टेटमेंट आलेले होते. यापूर्वीच आता बॅकग्राऊंड आम्ही तपासतोय, सध्या तपास करतोय. हा जो आरोपी आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे वगैरे काय होतं? सध्या प्रायमरी इन्क्वायरी सुरू आहे आमची. तर प्रायमरी इन्क्वायरीमध्ये त्याच्याकडे कुठलाही असा काही मोठा प्रोजेक्ट नाही की तो 100-200 मुलांना रोजगार देऊ शकतो असा कुठलाही प्रोजेक्ट किंवा त्याच्याकडे कुठलाही असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, मार्केटमध्ये सेल केलेलं आहे, त्यातून उत्पन्नाचा सोर्स आहे असं काही दिसून येत नाहीये. तर त्याचा सविस्तर तपास आम्ही करत आहे. शिक्षण वगैरे काय? आरोपी तसा IT इंजिनियर्स आहे, उच्च शिक्षित आहे.